सायबरच्या गुन्ह्यातील महिला फिर्यादी आहेत, डॉक्टर आहेत व्यवसायाने, त्यांना एक कॉल आला आणि त्यांचा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं आढळून आलेलं आहे आणि ईडी त्याबाबत चौकशी करत आहे, इन्कम टॅक्स त्याबाबत चौकशी करत आहे आणि ईडी, सीबीआय, सुप्रीम कोर्ट असे वेगवेगळे लेटर हेड्सवर त्यांच्या चौकशीबाबतचे कागदपत्र त्यांना व्हॉट्सअपवर पाठवून सायबर फ्रॉडस्टर्सनी त्यांच्याकडून त्यांच्या सगळ्या फायनान्शियल जे त्यांचं बँकिंग सिस्टम आहे त्याची सगळी माहिती घेतली आणि त्यांची आता चौकशी होईल, त्यांना अटक होऊ शकेल अशी त्यांना भीती घालून त्यांना डिजिटल अरेस्ट मध्ये ठेवलं. तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय कुठं जायचं नाही, काही करायचं नाही, कोणाला फोन करायचा नाही, नाहीतर तुम्हाला अटक होईल. आणि त्यांच्याकडून मग सुमारे 1,81,72,000 एवढी रक्कम त्यांच्याकडून वेगवेगळ्या अकाउंट्सवर ट्रान्सफर करून दिली. शेवटी कंटाळल्यानंतर, एवढी रक्कम गेल्यानंतर त्यांनी पोलिसांना अप्रोच केलं. सायबर पोलीस स्टेशनला IT ऍक्ट खाली आणि जे रिलेव्हंट सेक्शन्स आहेत BNSचे त्यावरून गुन्हा दाखल केला. आपल्याला माहितच आहे की सायबर क्राईम सध्या इट इज क्राईम ऑफ फ्युचर. डिजिटल मीडियमचा वापर जो गुन्ह्यांसाठी सध्या होतोय त्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. त्या अनुषंगाने आपण CP सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून वेगवेगळे उपक्रम राबवून अवेअरनेस क्रिएट करतोय. त्यासाठी आपण व्हॉट्सअप चॅनल, इनफॅक्ट YouTube, हेल्पलाईन नंबर, नवी मुंबईसाठी डेडिकेटेड सेपरेट हेल्पलाईन नंबर, नॅशनल हेल्पलाईन नंबर तर आहेच 1903, NCCRP पोर्टल आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं. पण त्या व्यतिरिक्त ऍडिशनल आपण अवेअरनेस कॅम्पेन्स आणि ऍडिशनल फॅसिलिटीज क्रिएट करतोय. आपल्याकडं सायबर पोलीस स्टेशन आहे, त्याप्रमाणेच दोन्ही झोनला 2 सायबर सेल्स आपण CP सरांच्या मार्गदर्शनानुसार ऍक्टिव्हेट केलेले आहेत आणि आता प्रत्येक पोलीस स्टेशनला सायफाय युनिट्सची स्थापना केलेली आहे. सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईम इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी असं सायफाय युनिट्स स्थापन करून त्यांना ट्रेनिंग दिलेले आहेत सायबर आणि फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशनच्या आणि त्यामध्ये डेडिकेटेड मॅनपॉवर ऑफिसर्स आणि मॅनपॉवर आपण नेमलेले आहे. परंतु या गुन्ह्यातील रक्कम, त्यातील महिला फिर्यादी हा सिरियस गुन्हा आहे. डिजिटल अरेस्ट, त्यातले त्यात सायबर क्राईम मध्ये डिजिटल अरेस्ट जो आहे तो आणखी त्याला ग्रॅव्हिटी आहे. त्यामुळे आमच्या गुन्हे शाखेला सुद्धा सायबर क्राईमच्या गुन्ह्याचा तपास करून उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी आदेशित केलं होतं. आमचे ऍडिशनल CP दीपक साकोरे साहेब आणि DCP क्राईम अमित काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल युनिटचे सिनियर PI सुनील शिंदे आणि त्यांची सर्व टीम यांनी या गुन्ह्याचा अत्यंत बारकाईने आणि डिजिटली तपास करून काही माहीत नसताना त्यातील आरोपी निष्पन्न करून त्यातील 3 आरोपींना अटक करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. या आरोपींची मोडस ऑपरेंडी अशी आहे की हे एखादा गाळा दुकान कुठतरी भाड्याने घेतात, त्या ठिकाणी एक फेक कंपनी रजिस्टर करतात, त्याचे सगळे डॉक्युमेंट्स बनवतात, त्या कंपनीचं अकाउंट बँकेमध्ये ओपन करतात. करंट अकाउंट असावं लागतं. ते करंट अकाउंटची इंटरनेट बँकिंगची फॅसिलिटी प्राप्त करून घेतात. त्या इंटरनेट बँकिंग फॅसिलिटीचं जे लिमिट आहे ते रेज करून घेतात, ट्रान्झॅक्शन लिमिट. आणि असं करून नंतर हे जे बँकेचे सगळे क्रेडेन्शियल्स आहेत, त्याचे डेबिट कार्ड किंवा त्याच्याशी अलाइंड जो सिम कार्ड आहे, मोबाईल नंबर आहे, हे सगळं नंतर ते दुबई आणि अथवा इतर देशामध्ये पाठवतात आणि मग तिकडून ते बँकेचं सगळं ऑपरेट केलं जातं. तिकडं बरेच आपण पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी इव्हन भारतात सुद्धा असे कॉल सेंटर्स सुद्धा बस झालेले आहेत आणि मग असल्या कॉल सेंटर्स मधून
ते कॉल सुरू होतात आणि एखादा व्हिक्टीम त्यांना बळी पडला किंवा त्याला डिजिटल अरेस्ट करून मग त्याला भीती घालून डिजिटल अरेस्ट करायची, त्याचे हे पैसे मग ट्रान्सफर करायचे. हे बँक ऑपरेशन्स जे आहे ते डायरेक्ट इथले ऑपरेशन्स परदेशातून कोणतरी चालवतो, कारण आपलं सिम कार्ड त्याच्याकडे तिथं असतं, ओटीपी जो येणार असतो तो त्याला तिथं भेटत असतो आणि ऑनलाईन बँकिंगची फॅसिलिटीज असते. त्याच्यामुळं अशा पद्धतीने ते गुन्हे करतात. हे जे 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत त्यातला एक आरोपी जो आहे हा बेसिकली अकाउंट ओपन करून ते इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी आणि हे करणारा तो आहे. तो जुना बीकॉम ग्रॅज्युएशन इनकम्प्लीट परंतु ग्रॅज्युएशन केलेला 90च्या दशकातला एक आरोपी आहे. तो पहिला व्यापारात होता आणि त्याची फॅक्टरी होती, परंतु कोरोनामध्ये लॉसेस झाले आणि मग या इकडं त्याला ते ओढला गेला. दुसरे 2 आरोपी आहेत ते 9वी शिकलेले आहेत आणि याच्या परिचयातून ते त्याच्यासोबत आले. आपण हे पाहतोय की डिजिटल लिटरसी म्हणजे एज्युकेशनल लिटरसी आणि डिजिटल लिटरसी यामध्ये फरक आहे. एज्युकेशनली इलिटरेट जरी गुन्हे असेल तरी तो डिजिटली आजकाल लिटरेट आहे. एकदम अनपढ व्यक्तीकडे सुद्धा मोबाईल असतो आणि त्याचं फंक्शनिंग त्याला